झालेत बॅटर. पहिली सेमीफायनलची ही मॅच. बीएमसी पलटण वॉन द टॉस, सिलेक्टेड टू बॅट फर्स्ट. ऑरेंज आर्मी हा संघ प्रथमतः फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल केडीचा, यावेळेला मोठा फटका खेळायचा होता. क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्याकडून चूक झाली. तोपर्यंत आपण जर पाहिलं तर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न थांबवलं, त्या ठिकाणी एकच धाव मिळेल. एकेरी धावेच्या मदतीने जर आपण पाहिलं तर संघाचं खातं उघडलंय. एक धाव फलकावरती. पहिली सेमीफायनल. प्रशांत आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय निमिष पाटील. केडी आहे जो खेळाडू पहिलं षटक हाताळतोय. खोडीदास राठोड. केडीचा पुढचा बॉल, आक्रमण करण्याचा प्रयत्न, चांगला बॉल आहे. डॉट बॉल. पिचिंग झाल्यानंतर पहा चेंडूने वळण घेतलं आणि थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन ट्रॅव्हल झालाय. डॉट बॉल. चांगला बॉल, चांगलं षटक केडी हाताळतोय. अजूनपर्यंत एकही मोठा फटका आलेला नाही या षटकामध्ये. केडीचा पुढचा बॉल, आक्रमण करण्याचा प्रयत्न पहा. पुन्हा एकदा बॉलने वळण घेतलं. लेग स्टिकच्या खूपच बाहेरचा बॉल. पंचांचा इशारा या ठिकाणी आलाय. व्हाईट बॉल. व्हाईट बॉलच्या मदतीने एक्स्ट्राची ही डाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. रन झाले धावफलकावरती टीमच्या 2. प्रत्येक बॉलवरती मॅच ऑफिशियल्स यांची देखील करडी नजर आहे. 2 धावा धावफलकावरती झाल्यात. पहिली इनिंग, पहिलं षटक. यावेळेला मोठा फटका समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक बॉलवरती येत आहेत. यतिश आहेत. एक धाव बघता बघता पूर्ण केली आहे. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकले. रन झाले धावफलकावरती टीमच्या 3. तीन धावा धावफलकावरती. पुढचा बॉल केडीचा. यावेळेला देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न. क्या बात आहे. बॉलला फिरवण्याचा प्रयत्न केडीच्या माध्यमातून सातत्याने राहिलाय या संपूर्ण षटकामध्ये. म्हणजेच पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि धावा झाल्या धावफलकावरती टीमच्या. पुढचा बॉल यावेळेला वेगात टाकलाय बॉल. पंचांचा इशारा. इट्स व्हाईट बॉल. अवांतर एक्स्ट्राची ही धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. रन झाले धावफलकावरती टीमच्या 7. 7 ऑन बोर्ड. षटक क्रमांक 2, मॅच क्रमांक 1 सेमीफायनलची ही मॅच आपण पाहतोय. बीएमसी चॅम्पियन्स लीग 2023 पर्व पहिलं. पुढचा बॉल यावेळेला देखील आक्रमण करायचं होतं. फटका फसलाय. डॉट बॉल. फलंदाज बीट झालेत निमिष पाटील. चांगलं षटक यतीशने हाताळलंय. अजूनपर्यंत 4च धावा त्याने खर्च केल्यात. हे 3 चेंडू हाताळत असताना एकही मोठा फटका आलेला नाही या षटकामध्ये. शेवटचे 2 चेंडू शिल्लक या षटकातील.
2 बॉल्स टू गो. पुढचा बॉल देखील आपण जर पाहिलं तर बॅटची कडा घेऊन डिक्लर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. एक धाव याही बॉलवरती मिळेल. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली. रन झाले धावफलकावरती टीमच्या 8. शेवटचा एक बॉल शिल्लक. 1 टू गो. शेवटचा बॉल. तिसरा शेवटचा बॉल. आक्रमण. निमिष पाटीलच्या बॅट मधून आलेला फटका. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. सुटलाय झेल. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. झेल सुटलाय की मॅच सुटलीये. निमिष पाटीलला आता मात्र जीवदान मिळालंय. शेवटच्या बॉलवरती 2 धावा बघता बघता धावून पूर्ण केल्या. षटक क्रमांक 2 चा खेळ आता मात्र संपलाय. रन झाले धावफलकावरती टीमच्या 5च्या सरासरीने 10 धावा धावफलकावरती झाल्यात. पण जर पाहिलं तर पहिलं षटक हाताळलं होतं गोलंदाज केडीने, ज्याने मात्र या षटकामध्ये धावा खर्च केल्या अवघ्या 3च. त्यानंतर दुसरं षटक हाताळलं यतीश शेलारने. त्या षटकामध्ये एकूण 7 धावा खर्च केल्या. 2 षटकांचा खेळ संपलाय. 10 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी जर आपण पाहिलं तर अप्पू यांना आमंत्रित केलं जाईल. शेवटचे 5 बॉल. डेट ओव्हरचं षटक. 10 धावा धावफलकावरती झालेत. पहिली सेमीफायनल मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळते. ऑरेंज जर्सी मध्ये हा संघ मैदानामध्ये उतरलाय. संघ आहे बीएमसी पलटण. ब्ल्यू जर्सी मध्ये हा संघ आपण पाहतोय बीएमसी योद्धा. अप्पूचा पहिला बॉल. आक्रमण करण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. रन मिळाल्या बॉलवरती 1. या पुढील सामना सेकंड सेमीफायनल टीम बीएमसी सनराइज विरुद्ध बीएमसी लेजंड. दोन्ही टीमच्या टीम कॅप्टनना देखील विनंती आहे आपण टॉस साठी व्यासपीठावरती या. बीएमसी सनराइज विरुद्ध बीएमसी लेजंड. दोन्ही टीमच्या टीम कॅप्टनना विनंती आहे टॉस साठी आपण त्वरितच व्यासपीठावरती या. पुढचा बॉल. यावेळेला देखील आक्रमण करायचं होतं. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार येतोय बॅटर प्रशांतच्या बॅट मधून. चौकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 15 या आकड्यावर. पहिली सेमीफायनल. तीन कॅमेरामॅन ट्रिपल एस लाईव्ह यांचे आपण पाहतोय. आयुष आहेत, सिद्धेश आहेत आणि विघ्नेश. हे 3 कॅमेरामॅन आणि आप्पा देखील या ठिकाणी आहेत. 3 कॅमेरामॅन आहेत. ट्रिपल एस लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपण पाहतोय. जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामधून या स्पर्धेचा घर बसल्या आपण आनंद घेऊ शकता. पुढचा बॉल. या बॉलवरती 1 धाव बघता बघता पूर्ण केली. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 16. आणि आपण पाहतोय स्कोर अपडेटर, लाईव्ह ऑपरेटर देखील आहेत आमच्या समवेत जुडलेत या स्पर्धेनिमित्त. विराज आहेत, त्यांचं देखील आयोजन समितीच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो. अतिशय चांगली कामगिरी आजच्या संपूर्ण दिवसामध्ये या ट्रिपल एस लाईव्हने देखील केली आहे. पुढचा बॉल अप्पू यांचा. चांगला बॉल हाताळला गेला. पुन्हा एकदा पिचिंग झाल्यानंतर चेंडूने वळण घेतला. बॉल चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. रन मिळाल्या बॉलवरती 1. धावसंख्या पुढे सरकले. रन झाले धावफलकावरती टीमच्या 17. शेवटचा एक चेंडू शिल्लक. 1 टू गो. 17 धावा धावफलकावरती झाल्या आहेत आणि आता मात्र शेवटचा बॉल शिल्लक आहे या तिसऱ्या षटकातील. अप्पूचा पुढचा बॉल. यावेळेला पिचिंग झाल्यानंतर खूपच वळण. ऑफ स्टिकच्या बाहेर यष्टीरक्षकाने चेंडूला त्या ठिकाणी अडवलं गेलं. व्हाईट बॉल या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून घोषित केला जाईल. व्हाईट बॉलच्या मदतीने रन झाले धावफलकावरती 18. अजूनही शेवटचा एक बॉल शिल्लक. अप्पू. यावेळेला मोठा फटका आलाय. बॅटर निमिष पाटीलच्या बॅट मधून बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार आणि या षटकाराने मॅच ऑन झाली आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण पाहू शकतो ही क्षणचित्र टिपली गेली आहेत आमच्या फ्रंट कॅमेरामध्ये. जो व्यासपीठाच्या डाव्या साईडला जो कॅमेरामॅन आहे त्याने ती क्षणचित्र टिपली आहेत.
षटक क्रमांक आपण जर पाहिलं तर 3चा खेळ या ठिकाणी संपलेला आहे आणि धावा झाल्या धावफलकावरती टीमच्या 24, म्हणजेच 15 चेंडू आणि 15 चेंडूंमध्ये 25 धावांची गरज आहे. धन्यवाद. 15 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे टीम बीएमसी योद्धा. आपण याची नोंद घ्यायची आहे. शेवटच्या बॉलवरती षटकार आला बॅटर निमिष पाटीलच्या बॅटमधून. त्याच्या जोरावरती आपण जर पाहिलं तर 24 धावा धावफलकावरती झाल्यात. 15 चेंडू आणि 15 चेंडूंमध्ये 25 धावांची गरज आहे. थँक्यू सो मच टीम बीएमसी योद्धा. निमिष पाटीलने षटकार ठोकलाय. शेवटच्या बॉलवरती का होईना गरज होती षटकाराची. षटकार त्याच्या बॅटमधून आला. आता मात्र 2 सलामीवीर बॅटर टीम बीएमसी योद्धा या संघाचे यती शेलार आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय अजय चव्हाण. 2 सलामीवीर बॅटर आहेत. 15 बॉलमध्ये 25 धावांची गरज आहे. कोणता संघ फायनल मध्ये प्रवेश करेल? बीएमसी चॅम्पियन लीग 2023 पहिलं पर्व या स्पर्धेचं. सेमीफायनल पहिली. या पहिल्या सेमीफायनल मध्ये विजयी होऊन कोणता संघ फायनल मध्ये दाखल होईल? येणारे 15 चेंडू आपल्याला सांगतील. 15 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 25 ची गरज आहे. पहिला बॉल पहिलं षटक. आकाश नाणेफेकीचा कौल या ठिकाणी होतोय. मॅच क्रमांक 2 सेमीफायनलची मॅच आहे. बीएमसी सनराइज विरुद्ध बीएमसी लेजंड या 2 बलाढ्य संघांमध्ये हा सामना रंगतोय. माननीय श्री शशिकांत पवार साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी या नाणेफेकीचा कौल होईल. शशिकांत पवार साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा या ठिकाणी कौल केला जातोय. म्हणजेच डॉक्टर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कौल होतोय. सेकंड सेमीफायनल. अजय चव्हाण आणि यतीश शेलार 2 सलामीवीर बॅटर आहेत. पहिलाच बॉल आकाश जाधव हाताळत असताना निर्धाव डॉट बॉल पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी घोषित केलाय. सेकंड सेमीफायनल. बीएमसी लेजंड वॉन्डर टॉस आणि इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी झालेला आहे. सेकंड सेमीफायनलचा बीएमसी लेजंड या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारलाय. आकाश जाधवचा पुढचा बॉल आक्रमण यावेळेला केला गेला. बॉल चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. रन मिळेल या बॉलवरती 1. एकेरी धावेच्या मदतीने संघाचं खातं उघडलंय. एकच धाव धावफलकावरती झाली आहे. 2 चेंडूचा खेळ संपलाय. अजूनही शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या षटकातील. पुढचा बॉल देखील मोठा फटका खेळायचा होता. हा देखील बॉल चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. या बॉलवरती देखील आपण जर पाहिलं तर एकच धाव मिळेल. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 2 या आकड्यावर. तीन चेंडूचा खेळ संपलाय. 2 धावा धावफलकावरती झाल्यात. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. पुढचा बॉल यावेळेला वेगात टाकलेला बॉल. एसटी रक्षक सुद्धा बीट झालेत. बॉल चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. पंचांचा इशारा या ठिकाणी आलाय. व्हाईट सिग्नल. व्हाईट +1 पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी निर्णय आलाय. म्हणजेच 2 धावा या ठिकाणी पंचांनी घोषित केल्या. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 4 या आकड्यावर. अजय चव्हाणसाठी पुढचा बॉल. यावेळेला जर आपण पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बीट झाले बॅटर. तोपर्यंत 1 धाव बघता बघता पूर्ण केली. लेग बायची ही धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. रन झाले धावफलकावरती टीमच्या 5.
5 धावा धावफलकावरती, 5 ऑन बोर्ड. पहिलं षटक आकाश जाधव हे षटक हातात आहेत. अजूनपर्यंत त्याने धावा खर्च केल्या. 5-4 चेंडूंचा खेळ संपलाय. शेवटचा एक चेंडू शिल्लक या पहिल्या षटकातील. यती शेलरसाठी पुढचा बॉल, चांगला फटका पाहायला मिळाला. एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा बघता बघता पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, थांबवलं त्या ठिकाणी बॅटरला. 2च धावा मिळतील. षटक क्रमांक 1 चा खेळ संपलाय. धावा झाल्या धावफलकावरती टीमच्या 7 बिनगडी बाद. मॅचचं समीकरण आता मात्र बदललंय. शेवटचे 10 चेंडू शिल्लक आहेत आणि या 10 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी गरज आहे 18 धावांची. शेवटचे 10 चेंडू, 10 चेंडूंमध्ये अजूनही 18 धावांची गरज आहे. चांगलं षटक हाताळलं आकाश जाधवने. अवघ्या 7च धावा त्या षटकामध्ये खर्च केल्या आणि शेवटचे 10 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 18 धावांची गरज आहे. षटक क्रमांक 2 आपण पाहतोय. निमिष पाटील स्वतः या संघाचा कर्णधार आहे. कर्णधाराला साजेशी कामगिरी त्याने या मॅच मध्ये देखील केली आहे. संपूर्ण दिवस देखील करत आलाय तो खेळाडू. या मॅच मध्ये देखील स्वतःला त्याने झोकून दिले. शेवटच्या बॉलवरती फलंदाजी करत असताना त्याच्या बॅटमधून षटकार आला. त्याच्या जोरावरती 24 धावा रचण्यात यशस्वी झाला होता संघ. 25 धावांचं लक्ष्य आहे. हा सामना जिंकण्यासाठी धावा झाल्या धावफलकावरती टीमच्या 7. शेवटचे 10 चेंडू शिल्लक. 10 मध्ये जिंकण्यासाठी अजून 18ची गरज आहे. निमिष पाटीलचा पहिला बॉल, स्लोअर 1 बॉल पाहायला मिळाला. बॅटची कडा, बॉल चाललाय डिक्लर झोन मध्ये. यष्टीरक्षकाने झेल सोडलाय. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 8 या आकड्यावर. 8 ऑन बोर्ड. पुढचा बॉल, यावेळेला देखील मोठा फटका खेळायचा होता. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. 1 धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थांबवलंय बॅटर यतीशने. बॅटर अजयला थांब, मी स्ट्राईक वरती येतो. एखादा मोठा प्रहार माझ्या बॅटमधून येईल या मॅच मध्ये, त्याला माहिती आहे. कारण मागच्या मॅच मध्ये त्याने वैयक्तिक 37 धावा ठोकल्या होता. तोच यतीश स्ट्रायकिंग एंडला आहे. स्लोअर 1 बॉल. बॉल जाईल का सीमारेषेच्या पलीकडे? हवेमध्ये आहे बॉल. झेल सुटलाय की मॅच सुटली आहे? काय घडतंय मॅच मध्ये? 2 धावा बघता बघता पूर्ण केल्या. दादूने झेल सोडलाय. मॅच ऑन. 2 धावांच्या मध्ये ऍक्शन रिप्ले देखील आपण पाहतोय. बॉल हवेमध्ये आहे. 2 क्षेत्ररक्षक बॉलला जज करतायत. त्याच्या हाताला बॉल जाऊन चिकटला आणि झेल देखील सुटलाय. रन झाले धावफलकावरती टीमच्या 11. 11 धावा धावफलकावरती झाल्यात. निमिष पाटील षटक क्रमांक 2 हाताळत असताना चांगली कामगिरी निमिष पाटीलने संपूर्ण स्पर्धेमध्ये केली आहे. पुढचा बॉल निमिषचा. बॅटर आहे यतीश. यतीशच्या बॅट मधून आवाज तर चांगला आहे. बॉल चाललाय 1 बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार बॅटर यतीशच्या बॅट मधून. पहा, झेल सुटला. दुसऱ्या बॉलवरती चौकार आलाय यतीशच्या बॅट मधून. म्हणून क्रिकेट या खेळामध्ये चुकी झाली, चुकीला मात्र माफी नाहीये. पकडो कॅच, जीतो मॅच, पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ, असं क्रिकेटचं समीकरण असतं मित्रांनो. मॅचचं समीकरण पुन्हा एकदा बदललंय. धावा झाल्या धावफलकावरती टीमच्या 15. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 6. 6 मध्ये जिंकण्यासाठी गरज आहे 10 धावांची. लास्ट 6 बॉल 10 रन्स टू विन. यतीश शेलार आज मात्र ऐकत नाहीये. त्याच्या बॅट मधून मागच्या मॅच मध्ये धुवाधार फलंदाजी पाहायला मिळाली. वैयक्तिक 37 धावा त्याने ठोकल्या. निमिषा पुढचा बॉल, यावेळेला गुडगा टेक. दादू आहेत, पकडलाय झेल. आता मात्र विकेट आली आहे. महत्वपूर्ण विकेट मॅच मध्ये ट्विस्ट. झेल पकडला दादूने आणि संपुष्टात आली इनिंग बॅटर यतीश शेलारची. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. या 5 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी गरज आहे 10 धावांची. कोणता संघ फायनल मध्ये दाखल होणार? यतीश शेलारची महत्वपूर्ण विकेट आली आहे. विकेट आली आहे की मॅच आली आहे? यतीश शेलार आउट.
वेल प्लेड यतीश. हार्ड लक. शेवटचे 5 चेंडू आणि 5 चेंडूमध्ये 10 धावांची गरज आहे. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर आयोजन समितीच्या माध्यमातून या सर्व संघ मालकांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय. तर प्रथमतः विनंती असेल बीएमसी पलटण या संघाचे संघ मालक आहेत श्री बाबू डोंगळकर साहेब यांचा या ठिकाणी सत्कार होतोय. विनंती असेल माननीय श्री सुरेश साहेब आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सत्कार होतोय. बीएमसी पलटण या संघाचे संघ मालक श्री बाबू डोंगळकर साहेबांचा आयोजन समितीच्या माध्यमातून या ठिकाणी सत्कार होतोय. अतुल सुके साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सत्कार होतोय. बीएमसी पलटण या संघाचे संघ मालक आहेत त्यांचा या ठिकाणी सत्कार होतोय आयोजन समितीच्या माध्यमातून. त्याचा आपण स्वीकार करावा. थँक्यू सो मच बाबू सर. आपण या स्पर्धेमध्ये आपला संघ विकत घेतलात. आमच्या कार्यक्रमाची आपण शोभा वाढवली. त्यांचा संघ आपण पाहतोय या ठिकाणी खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. पहिली सेमीफायनलची ही मॅच रंगताना पाहायला मिळते. मॅच मध्ये काय घडतंय झेल सुटला. आयोजन समितीच्या माध्यमातून या ठिकाणी सत्कार केला जातोय सर्व संघ मालकांचा. त्याचा आपण स्वीकार करावा. बीएमसी पलटण या संघाचे संघ मालक आहेत माननीय श्री बाबू डोंगळकर साहेब यांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ या स्पर्धेची आठवण म्हणून या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन साहेबांना या ठिकाणी भेटवस्तू दिली जाते. त्याचा आपण स्वीकार करावा. थँक्यू सो मच. बीएमसी पलटण या संघाचे संघ मालक आहेत बाबू सर. थँक्यू सो मच. तर विनंती असेल बीएमसी रॉयल्सच्या संघाचे संघ मालक आहेत श्री शशिकांत पवार साहेबांच्या या ठिकाणी देखील या ठिकाणी सत्कार केला जातोय. माननीय श्री सुरेश साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सत्कार होतोय शशिकांत पवार साहेबांचा. शशिकांत घारे साहेबांच्या आपण पाहिलं तर शशिकांत पवार साहेबांच्या या ठिकाणी सत्कार होतोय सुरेश घारे साहेबांच्या शुभ हस्ते. साहेबांना देखील आपण पाहतोय भारताचं संविधान उद्देशिका असलेली ही फ्रेम या स्पर्धेची आठवण म्हणून या ठिकाणी दिली जाते. त्याचा आपण देखील स्वीकार करावा. थँक्यू सो मच शशिकांत पवार सर. सत्कार चालू आहे. आपण पाहतोय या ठिकाणी रिव्ह्यू घेतला जातोय पंचांच्या माध्यमातून. पुढील सत्कार या ठिकाणी केला जातोय. बीएमसी वॉरियर्स या संघाचे संघ मालक आहेत श्री धम्मरत्न यादव सर. आपणास देखील विनंती आहे आपण देखील व्यासपीठावरती या. धम्मरत्न यादव यांचा देखील या ठिकाणी सत्कार केला जातोय आयोजन समितीच्या माध्यमातून. त्याचा देखील आपण स्वीकार करावा. बीएमसी वॉरियर्स या संघाचे संघ मालक होते धम्मरत्न यादव यांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय आयोजन समितीच्या माध्यमातून. त्याचा देखील आपण स्वीकार करावा. वेलपेड टीम बीएमसी वॉरियर्स चांगला खेळ आपल्या संघाच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळाला. पुढील वर्षासाठी आपणास देखील खूप खूप शुभेच्छा असतील धम्मरत्नजी. हार्ड लक. पुष्पगुच्छ देखील द्यायचा आहे साहेबांना.
प्रेमाचं आणि सुगंधाचं प्रतीक पुष्पगुच्छ या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह आणि भारताचं संविधान असलेली उद्देशिका या ठिकाणी दिली जाते संघ मालकांना. संघ मालक होते श्री धम्मरत्न यादव, BMC वॉरियर्सचा संघ. BMC ब्लास्टर्स या संघाचे संघमालक होते श्री अनिल कदम, यांचा देखील या ठिकाणी सत्कार केला जातोय आयोजन समितीच्या माध्यमातून. अनिल कदम साहेबांचा देखील या ठिकाणी सत्कार केला जाईल आयोजन समितीच्या माध्यमातून. माननीय श्री अनिल कदम साहेबांचा या ठिकाणी सत्कार केला जाईल आयोजन समितीच्या माध्यमातून, त्याचा देखील आपण स्वीकार करावा. तर BMC सनराइज या संघाचे संघमालक आहेत श्री अनिकेत हळदणकर. अनिकेत हळदणकर, आपणास देखील विनंती आहे, आपण देखील व्यासपीठावरती या, आपला देखील या ठिकाणी सत्कार होतोय. सुरेश घारे साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सत्कार केला जातोय. सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्या सगळ्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सत्कार केला जाईल अनिकेत हळदणकर यांचा. त्यांचा संघ देखील आपण जर पाहिलं तर सेमीफायनल मध्ये दाखल झालाय. हा सामना संपल्यानंतर इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळेल. BMC सनराइज हा संघ, स्वतः संघाचे संघमालक अनिकेत हळदणकर या ठिकाणी व्यासपीठावरती आलेत. आपल्या सर्व खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी स्वतः मैदानामध्ये उपस्थित राहिलेत. त्यांना देखील आपण पाहतोय आयोजन समितीच्या माध्यमातून या स्पर्धेची आठवण बनवून या ठिकाणी भेटवस्तू दिली जाते. बेस्ट ऑफ लक अनिकेत हळदणकर सेमीफायनल साठी आपल्या संपूर्ण संघाला. तर BMC लेजेंड या संघाचे संघमालक आहेत श्री पराग कुचेकर. तर पराग कुचेकर, आपणास देखील विनंती आहे, आपण देखील व्यासपीठावरती या. त्यांच्या अनुपस्थितीत त्या संघाचे कर्णधार आहेत श्री प्रशांत सर. विनंती आहे, आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सत्कार केला जातोय. जाधव साहेबांच्या, प्रकाश जाधव साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सत्कार होतोय. संघमालक आहेत श्री पराग कुचेकर, त्यांच्या अनुपस्थितीत त्यांचा टीमचा कर्णधार प्रशांत या ठिकाणी तो सत्कार स्वीकारतोय. टीम आहे BMC लेजेंड. हा संघ देखील सेमीफायनल मध्ये दाखल झालाय. सेकंड सेमीफायनल इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळेल. हा संघ, त्यांना देखील आपण पाहतोय भारताचं संविधान असलेली ही उद्देशिका दिली जाते आयोजन समितीच्या माध्यमातून, त्याचा देखील आपण स्वीकार करावा. थँक्यू सो मच सर्व संघ मालकांना. तुम्ही केलेल्या सहकार्यामुळे ही स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न होत आहे. तर BMC ब्लास्टर्स या संघाचे संघमालक आहेत श्री अनिल कदम साहेब, यांचा देखील या ठिकाणी सत्कार केला जातोय. माननीय श्री शशिकांत पवार साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी साहेबांचा सत्कार होतोय. अनिल साहेबांचा देखील या ठिकाणी सत्कार केला जातो आयोजन समितीच्या माध्यमातून. साहेबांना देखील आपण जर पाहिलं तर प्रेमाचं आणि सुगंधाचं प्रतीक पुष्पगुच्छ दिलं जाईल आणि ही स्पर्धेची आठवण म्हणून या ठिकाणी भेटवस्तू दिली जाते साहेबांना. थँक्यू सो मच सर्व संघ मालकांचं आयोजन समितीच्या माध्यमातून. आणि आपण जर पाहिलं तर या ठिकाणी मैदानामध्ये काय घडलंय, पहिली सेमीफायनल जिंकली आहे संघ आहे BMC पलटण. ऑरेंज आर्मीने गाठली आहे फायनल. आता मात्र कोणता संघ असेल जो संघ दुसरा फायनलिस्ट संघ ठरणार आहे. धन्यवाद अभिषेक सर, बहुत ही बढ़िया यहाँ पर यह मुकाबला देखने को मिला। यहाँ पर BMC पलटन की टीम ने यह फाइनल में